महाराष्ट्र आवाज न्यूज. नियमांना केराची टोपली. किसान विद्या प्रसारक संस्थेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह. शिरपूर येथील नामांकित किसान विद्या प्रसारक संस्थेच्या शिक्षक पदोन्नती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या निकषांना आणि ज्येष्ठतेच्या तत्वाला डावलून काही शिक्षकांना नियमबाह्य पद्धतीने पदोन्नती देण्यात आल्याचं गंभीर आरोप समोर आले आहेत. या आरोपांमुळे संस्थेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून संस्थेच्या प्रशासनातील पारदर्शकता आणि न्याय कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, सचिव निशिकांत रंधे आणि व्यवस्थापक बच्छाव यांनी पदोन्नती प्रक्रियेत अधिकृत ज्येष्ठता यादीकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या मर्जीतील काही शिक्षकांना प्राधान्य दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिणामी अनेक पात्र आणि ज्येष्ठ शिक्षकांना त्यांच्या हक्काच्या पदोन्नतीपासून वंचित राहावं लागल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होतीये. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार संस्थेत अनेक वेळा ज्येष्ठता आणि पात्रतेचे निकष बाजूला ठेवून पदोन्नती देण्यात आल्याने संस्थेतील विश्वासार्हता आणि प्रशासनाची निष्पक्षता धोक्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण पदोन्नती प्रक्रियेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याचबरोबर संस्थेच्या इमारत बांधकाम निधीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांकडून सक्तीने वर्गणी वसूल केली जात असल्याचाही गंभीर आरोप पुढे आले आहेत. काही कर्मचाऱ्यांनी दावा केला आहे की आर्थिक दबाव टाकून निधी उभारला जात असून काही प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्यांच्या संमतीशिवाय एका महिन्याचा संपूर्ण पगार इमारत निधीसाठी वळता करण्यात आल्याचीही तक्रार आहे. या कथित प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं आणि असंतोषाचं वातावरण निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारी बाब म्हणजे काही वादग्रस्त कर्मचाऱ्यांविरोधात विशेष तपास पथक SIT स्तरावर चौकशी सुरू असतानाही त्यांनाच नियमबाह्य पद्धतीने पदोन्नती देण्यात आल्याचा आरोप होत आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना संस्थेतील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे संरक्षण मिळत असल्याची चर्चा संस्थेच्या वर्तुळात रंगू लागली असून त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर संशय व्यक्त केला जात आहे. या सर्व आरोपांमुळे शिरपूरसह संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून संस्थेच्या पदोन्नती प्रक्रिया, आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय निर्णयांची उच्चस्तरीय, निष्पक्ष व सर्वकष चौकशी करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. संबंधित शिक्षण विभाग, धर्मादाय आयुक्त कार्यालय तसेच अन्य सक्षम यंत्रणांनी या आरोपांची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी कर्मचारी व शिक्षण क्षेत्रातील विविध स्तरांमधून होत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.